सूरज हातात वही पेन घेऊन मोनिकाला हाका मारत घरात आला. मोनिकाने आवाज न दिल्यामुळे तो थेट किचनमध्ये गेला. तिथे मोनिकाची आई होती. त्यांना त्याने मोनिका कुठे आहे म्हणून विचारलं. त्यावर त्या म्हणाल्या की ती तिच्या खोलीत अभ्यास करत होती. बहुतेक अभ्यास करता करता झोप लागली असेल तिला. बोल, काय काम होतं? सूरज म्हणाला, काही नाही काकू, मला एक गणित फार प्रयत्न करून देखील सुटत नव्हतं, म्हणून मला ते गणित सोडवून पाहिजे होतं तिच्याकडून. मोनिकाची आई म्हणाली, बघू, मला दाखव. सूरजने वही पण त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी ते काही वेळातच सोडवून दिलं आणि म्हणाले, परीक्षेत तुला सोडवायचे आहेत सगळे गणितं, त्यामुळे नीट शिकून घे. सूरज म्हणाला, हो काकू. मोनिकाची आई म्हणाली, एक काम कर, आत्ता अशीच काही गणितं मोनिकाकडून शिकून घे आणि मग पुढे तुझी तूच सोडव. तेवढ्यात आतल्या खोलीतून मोनिका बाहेर येत म्हणाली, हा काय सोडवणार गणितं? एक नंबरचा आळशी आहे हा. प्रत्येक वेळी हा कसा पास होतो काय माहीत, असं म्हणत ती हसू लागली. सूरज म्हणाला, बस करा मॅडम, जास्ती हुशार बनू नका. एक छोटीशी मदत मागितली तर एवढं भाव खाऊ नको. करायची असेल तर कर मदत, नाहीतर मी दुसऱ्याकडून करून घेतो. सूरज थोडा आकडूपणा करत म्हणाला. मोनिका म्हणाली, हो हो, मला पण माहीत आहे तू तुझा अभ्यास कसा पूर्ण करतोस ते. आई, हा आहे ना वर्गातल्या मुलांना चॉकलेटचा आमिष दाखवून त्याच्याकडून घरचा अभ्यास करून घेतो. मला वाटतंय आज बहुतेक त्याचा खिसा मोकळा असणार, त्यामुळेच तर त्याला मोनिकाची आठवण झाली. आता त्या दोघांच्या या गोष्टीवर थोडी झुंपली. त्या दोघांची ती चेष्टा मस्करी बघून मोनिकाच्या आईला हसू आलं आणि ती तिथून बाहेर आली. सूरज आणि मोनिका शेजारी शेजारी राहत होते. मोनिकाच्या आईची खास मैत्रीण श्वेताचा मुलगा सूरज. सूरज खूप हुशार आणि वर्गात कायम पहिला यायचा. फक्त थोडीफार मस्ती करायचं एवढंच. सूरज आणि मोनिका एकाच वयाचे होते. एकत्र खेळायचे, एकत्र शाळेला जायचे. ते दोघेही एकाच शाळेत होते. त्या दोघांचं अजिबात पटत नव्हतं. ते दोघे एकत्र आले की भांडायचे. ते दोघे एकाच वर्गात होते आणि आत्ता 9वीत शिकत होते. मोनिकाची आई तसाच विचार करत बाहेर बसली. तेवढे श्वेता तिथे आली आणि म्हणाली, काय झालं वनिता? अशी एकटी बसून कसल्या विचाराने हसत आहेस? आमच्या दाजींचा फोन आला होता की काय? असं म्हणत श्वेता आत आली. वनिता म्हणाली, अगं तसं काही नाही. मी तर आत्ताच आतल्या खोलीतून मुलांची रोजची भांडणं बघून बाहेर आले. त्यांचं ते भांडण बघून मला हसू आलं, बाकी काही नाही. आज सूरज आणि मोनिका भांडत आहेत. सूरजला मोनिकाकडे शाळेतलं काहीतरी काम होतं. दोघांना कधी कळायचं काय माहीत. श्वेता हसत म्हणाली, असं होय. त्या दोघांचं तर अजिबात पटत नाही. घडीला भांडतात तर घडीला दोस्ती. एकमेकांशी बोलल्याशिवाय दिवस तरी जातो का त्यांचा? असंच कायम चालू असतं त्या दोघांचं. तेवढ्यात आतून सूरज आणि मोनिका बाहेर आली. सूरजच्या मम्मीला बघून मोनिका म्हणाली, अरे आंटी, तुम्ही पण सूरजची तक्रार करायला आलात ना माझ्या मम्मीकडे? हा तर आहेच असा. असं म्हणत तिने तिच्या आईला मागून मिठी मारली. मग हळूच तिने श्वेताला सांगितलं, आंटी, तुम्हाला माहीत आहे का, हा दम देऊन माझ्याकडून त्याचा घरचा अभ्यास करून घेत होता. हे ऐकून श्वेता म्हणाली, असं होय, थांब, आज त्याला चोपूनच काढते. असं म्हणत त्यांनी रागा सूरजला विचारलं, सूरज, हे मी काय ऐकते? तू तुझं होमवर्क मोनिकाकडून करून घेतोस का? हे खूप चुकीचं आहे. ती पण तुझ्याच वर्गात आहे ना, ती असं करते का? वनिता म्हणाली, जाऊ दे ना श्वेता, तू पण मोनिकाचं ऐकून त्याच्या मागे लागलीस का? अगं, कसा जरी असला तरी प्रत्येक वेळी तोच वर्गात पहिला येतो. उगाचच रागवत असतेस मुलाला. मोनिकाला फक्त एक निमित्त पाहिजे असतं त्याला सतवायला. सूरज म्हणाला, आंटी, फक्त तुम्हीच आहात ज्यांना माझी कदर आहे. बाकीची तर माझी कदर करतच नाहीत. थँक्यू सो मच आंटी. एक तुम्हीच आहात ज्या मला प्रेम करता. असं म्हणत तो वनिताच्या जवळ जात मोनिकाला चिडवायला लागला. मग श्वेताने मोनिकाला जवळ घेतला आणि म्हणाली, वनिता, तुझ्या लाडामुळेच हा एवढा मोनिकाला चिडवतोय. तुझ्या लाडानेच हा बिघडलाय. अशा पद्धतीनं त्यांची भांडणं होत होत दिवस तसेच पुढे गेले आणि ते दोघे मोठे झाले. आज मोनिका आणि सूरजच्या 12वीचा निकाल लागला. यावेळी मोनिका पहिली आली आणि सूरज दुसरा आला होता. त्यांच्या दोघांच्या घरातल्यांनी हा आनंद सेलिब्रेट करण्यासाठी एकमेकांच्या घरातल्यांना पार्टी दिली आणि आनंद साजरा केला. वनिताने श्वेताला विचारलं, श्वेता, तू सूरजबद्दल पुढं काय करायचं ठरवलंयस? श्वेता म्हणाली, त्याला डॉक्टर बनायचं आहे. वनिता म्हणाली, अरे वा, मोनिकाला पण डॉक्टर बनायचं आहे. तिचं पण हे स्वप्न आहे की तिला डॉक्टर बनवून गरिबांची सेवा करायची आहे. श्वेता म्हणाली, आता आम्ही लोक कॅनडाला जाणार आहोत. सूरजचं पुढचं शिक्षण तिकडेच पूर्ण करायचं असं त्याच्या पप्पांना वाटतंय. आता पुढच्याच महिन्यात आम्ही दोघं त्यांच्याकडे जाऊन राहणार आहोत.
हे ऐकून वनिता म्हणाली, हे तर खूप छान आहे श्वेता. बाजूलाच असलेल्या मोनिकानेही सगळं ऐकलं आणि तिला वाईट वाटलं, कारण सूरज आता भारत सोडून परदेशात जाणार होता. पण त्याने ही गोष्ट मला का नाही सांगितली? जाऊ दे, मला तरी काय पडलंय त्याचं. तो एकटाच थोडेच मित्र आहे माझा. कॉलेजला गेल्यावर अजून बरेच मित्रमैत्रिणी मिळतील मला, असा विचार करत ती स्वतःची समजूत काढत होती. पण आतल्या आत तिला सूरजच्या जाण्याचं दुःख होत होतं. थोड्या वेळात सूरज तिथे आला आणि तिला म्हणाला, मोनिका चल आवरून घे पटकन, तुला माझ्यासोबत यायचं आहे. ती म्हणाली, कुठे आणि कशासाठी येऊ? तो म्हणाला, अरे चल ना, तुला विहिरीत नाही ढकलून देणार. आज आपण पहिल्यांदा सिनेमा बघू, मग बाहेर थोडं फिरू, जेवण करून मग घरी येऊ. मी आपल्या दोघांच्या सगळ्या मित्रांना बोलावून घेतले. मम्मीने मला आत्ता सांगितलं की माझ्या पुढच्या शिक्षणासाठी आम्ही आता पप्पांकडे कॅनडाला जाणार आहोत. पप्पांचा निर्णय झाला आहे. मी निघालो आहे पुढच्या महिन्यात. मग परत कधी येणं होईल माहीत नाही. मग थोडा उदास होत तो म्हणाला, मोनिका मी खूप प्रयत्न केला पप्पांना समजवायचा की मला पुढचं शिक्षण इथंच करायचं आहे. माझे सगळे मित्र आणि तू पण सोबत आहात. नवीन देश, नवीन जागेत मी तिथं कसा काय? पण माझं हेच बोलणं त्यांना वाईट वाटलं आणि त्यांनी मम्मीला सांगितलं. मोनिका म्हणाली, असू दे सूरज, अरे अंकल खूप चांगले आहेत. त्यांना तुझ्या भविष्याची काळजी आहे म्हणून ते तसे बोलले असतील. आणि डॉक्टर झाल्यावर तर तू इथे भारतात परत येशीलच ना? सूरज म्हणाला, मला यातलं काही माहीत नाही मोनिका, ते सगळं पप्पाच ठरवतील. मला इथे पाठवतील की तिथेच प्रॅक्टिस करायला लावतील काय माहीत. हे बोलताना त्याचा आवाज खाली गेला होता. मोनिका नाराज स्वरात म्हणाली, म्हणजे तू आम्हाला कधीच भेटायला येणार नाहीस? सूरज म्हणाला, मी माझ्याकडून तर पूर्ण प्रयत्न करीन मोनिका. मला तुमच्या सगळ्यांच्या मित्रांची, तुझी आणि तुझ्या मम्मी पप्पांची खूप आठवण येईल. तिथे तुमच्यासारखे मित्र भेटतील की नाहीत काय माहीत. खास करून तुझ्यासारखी मोनिका. लहानपणापासून ते आत्तापर्यंत एकत्र खूप वेळ घालवला आहे. खेळत खेळत, भांडत भांडत आपण एकत्र मोठं झालो. आणि आता जेव्हा असं बोलता बोलता तो एकदम थांबला. मोनिका अस्वस्थ झाली आणि म्हणाली, आता जेव्हा काय सूरज? बोल ना, का थांबलास? सूरज म्हणाला, काही नाही, मी आंटींची परवानगी घेऊन येतो, तोपर्यंत तू आवरून बस. असं म्हणत सूरज मध्येच बोलणं सोडून आतमध्ये वनिताकडे गेला. ठीक आहे सूरज, असं म्हणत मोनिका तिचं आवरायला गेली. वनिताने सूरजला परवानगी दिली आणि म्हणाली, हे बघ सूरज, आता तुम्ही लोक इथून कायमची जाणार आहात. त्यामुळे मी तुझ्यासोबत मोनिकाला पाठवते. पण रात्री उशीर करू नका, लवकर घरी या. तुम्ही अजून एवढे मोठे नाही झालात की रात्री उशिरापर्यंत बाहेर थांबावं. सूरज म्हणाला, आंटी 8-9 वाजेपर्यंत किंवा त्याच्या आधीच आम्ही घरी येऊ. ड्रायव्हर काका आम्हाला घेऊन जातील आणि तेच परत आणून सोडतील. तेवढ्यात मोनिका आवरून आली. तिने गुलाबी रंगाचा वनपीस घातला होता. सूरजने तिच्याकडे बघितलं आणि तो बघतच राहिला. मोनिका त्याला म्हणाली, चल सूरज, निघायचं का? काय झालं, हा ड्रेस चांगला नाही दिसत का? बदलून येऊ का? एकदम अचानक जागा झाल्यासारखा सूरज म्हणाला, अरे असं काही नाही, छान आहे ड्रेस, चल निघूया आपण. बाहेर सूरजची कार उभी होती. त्याने ड्रायव्हरांना सांगितलं, काका मॉलसमोर आम्हाला सोडा आणि मग संध्याकाळी बरोबर 7 वाजता न्यायला या. ड्रायव्हर म्हणाला, हो ठीक आहे, मी 7 वाजता न्यायला येईन. मग सूरजने वनिता आंटीला बाय केलं आणि त्यांचा निरोप घेतला. त्यानंतर ते दोघे गाडीत बसून मॉलजवळ आले. सूरज आणि मोनिका दोघे आता 17 वर्षाची झाली होती. सूरजचं लहानपणीच आकर्षण त्याच्या प्रेमात बदललं होतं. गाडीतून उतरताच मोनिकाने विचारलं, सूरज बाकीचे कुठं आहेत? कुठं भेटायचं ठरवलं होतं तुम्ही? इथे तर आपल्यातलं कोणीच दिसत नाही. सूरजने विचारलं, कोण दिसत नाहीत? मोनिका म्हणाली, अरे आपले बाकीचे मित्र, विसरलास की काय? त्यांना बोलावलं का नाही? का विसरलास त्यांना? सूरज म्हणाला, मी कुणालाच बोलावलं नाही. मी पुढच्या महिन्यात जाणार आहे, म्हणून हा पूर्ण महिना तुझ्यासाठी आहे मोनिका. त्याचं ते बोलणं ऐकून ती थोडी गोंधळली आणि तिनं विचारलं, म्हणजे काय? मला काही समजलं नाही सूरज. सूरज म्हणाला, तुला समजणार पण नाही. मी जायच्या अगोदर हा पूर्ण महिना तुझ्यासोबतच घालवणार आहे. एका महिन्यात मला खूप आठवणी साठवायच्या आहेत. तिकडे परदेशात तू नसणार म्हणून तुझ्या फक्त आठवणी माझ्यासोबत असतील. मोनिका 17 वर्ष आम्ही एकत्र घालवली एकमेकांसोबत. त्यावेळी हे माहीत नव्हतं की पुढे जाऊन असं दोघांना वेगळं व्हावं लागेल. मोनिका म्हणाली, बरोबर आहे तुझं, मला पण तुझी खूप आठवण येईल. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण कितीतरी वेळ एकत्र घालवला आहे. जवळ होतो तर कायम भांडत होतो एकमेकांशी. आणि आता दूर जायची वेळ आली तर असं वाटतंय की आतून काहीतरी तुटतंय. मग ते बोलता बोलता अचानक थांबले आणि खाली बघू लागले.
मोनिकाने विषय बदलला आणि म्हणाली, बरं सिनेमाचं काय झालं? तिकीट काढलं आहेस ना? का ते पण विसरलास? सूरज हसत म्हणाला, अरे हो, बरं झालं आठवण केलीस, मी तर विसरलोच होतो. मोनिका म्हणाली, बरं चल आता, तिकडे परदेशात जाऊन तू मला पण असाच विसरून जाशील, विसराळू कुठला. त्यानंतर ते दोघे हसत हसत सिनेमा बघायला गेले. सिनेमा संपला तेव्हा संध्याकाळचे 6 वाजले होते.